नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये 6 महिने ते 1 वर्षाच्या बाळाचा फ्रॉक बघणार आहे। हा जो फ्रॉक आहे तो कॉटनच्या साडीपासून तयार केलेला आहे। तर मी इथे टॉप पार्टची कटिंग करण्यासाठी 4 फोल्डमध्ये कापड घेतलेलं आहे। टॉप पार्टची उंची घेतलेली आहे इथे 8 इंच। 8 इंचवर एक मार्किंग करून घेतलं। 4 इंच गळा शोल्डर घेतलेला आहे आणि आर्महोल सुद्धा 4 इंचच घेतलेला आहे। त्यानंतर शोल्डरचं मार्किंग केलं आणि आर्महोलचं मार्किंग करून घेतलेलं आहे। 4 फोल्डमध्ये कापड घेतलेलं आहे। फोल्ड बाजू माझ्याकडे आहे। इथे आता गळा रुंदी घेतलेली आहे 2 इंच। 2 इंचवर एक मार्किंग केलं आणि गळा खोली जी आहे ती 3 इंच घेतलेली आहे। 3 इंचवर एक मार्किंग केलं आणि तो बॉक्स ड्रॉ करून घेतला। आर्महोलचा इथे आकार दिलेला आहे। आर्महोलचा असा गोलाकार आकार देऊन घेतला। त्यानंतर हे कापड जे आहे ते सरळ केलं। डबल फोल्डमध्ये आहे ते। आता मध्ये सेंटर लाईन जी आहे ती मारून घेतली आणि असं कापड दुसऱ्या बाजूने फोल्ड केलं, म्हणजे ते चॉकचं मार्किंग आहे ते दुसऱ्या बाजूला सुद्धा येईल। तर असंच हे ड्रॉ करून घेतलं दुसऱ्या बाजूला सुद्धा। आर्महोल आणि शोल्डरची जी लाईन आहे ती ड्रॉ करून घेतली। आर्महोलचा आकार सुद्धा ड्रॉ करून घेतला। आता इथून गळ्याचा असा गोलाकार आकार देऊन घेतला आणि हाच आकार जो आहे तो हा जो आर्महोल आहे डाव्या साईडचा, तर त्याला असा जॉईन करून घेतलेला आहे। तर इथे छान फ्रिल लावणार आहे मस्त। तर हा जो आकार जसा ड्रॉ केलेला आहे त्याप्रमाणे आता कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने हे कटिंग करून घेतलं, म्हणजे दोन्ही पार्टचं बॅक आणि फ्रंट पार्टचं टॉप पार्टचं आपलं कटिंग होईल। हे कटिंग झाल्यानंतर ही जी मधली स्ट्रीप आहे या साईडला आपण इथे स्ट्रीप वेगळी लावणार आहे कट करून। तर ही जी स्ट्रीप आहे ती कट करून ठेवायची आहे आणि ती तशीच ठेवायची आपल्याला लागणार आहे ती। इथे मी मार्किंग करून घेतलं, जिथे स्ट्रीप येणार आहे तिथे मी असं व्यवस्थित मार्किंग करून घेतलं, म्हणजे नंतर स्ट्रीप जोडताना प्रॉब्लेम येत नाही। त्यानंतर आता हे बॅक आणि फ्रंटचा जो पार्ट आहे तो मेन फॅब्रिकवर ठेवून घ्यायचा आहे। हे मेन फॅब्रिक मी कडेने थोडं एक्स्ट्रा घेऊन कटिंग करून घेतलेलं आहे। पहिल्यांदा इथे आता स्ट्रीप तयार करायची आहे। तर मी 8 इंच 8.5 इंचची रुंदीची पट्टी घेतलेली आहे उंची आणि 4 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे। तर मी अशी उलट्या बाजूने ही फोल्ड केली आणि ही पट्टी जी आहे ती मला 1.5 इंचची तयार करायची आहे। ही जी पट्टी आहे ती कडेने पाव इंचचं शिलाई मार्जिन जाणार आपलं, त्याच्यामुळे ही पट्टी 1.5 इंचची तयार होणार। तर 1.5 इंचची पट्टी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे। तर बघू शकता असं मी फोल्ड केलं आणि 1.5 इंचवर मार्किंग करून घेतलं आणि टिप मारून घेतली तिथे, म्हणजे ती जी पट्टी आहे ती 1.5 इंचची तयार होईल। आणि त्या पट्टीला सरळ करून घेतलं। ही उलट्या बाजूने टिप मारून घेतली आणि तिला सरळ करून घेतलं। आता इथे शोल्डरला इथे आपल्याला जोडायचं नाही आहे, तर हे शोल्डरचं मार्किंग त्याच्यात ॲड करायचं नाही आहे। ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि तिथून खाली हे जे मार्किंग आहे तेवढी पट्टी जी आहे तेवढं मार्किंग करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूला हे मार्किंग करून घ्यायचं आहे। आपण इथे शोल्डर पट्टीला जॉईंट देणार नाही आहे, डायरेक्ट कंटिन्यू ती जोडणार आहे आणि ती इनविजिबल जोडणार आहे। तर ती कशी जोडायची हे पुढे बघूयात। तर आता मी इथे खाली मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे सरळ, त्याच्यावर अस्तरचं फॅब्रिक ठेवलं आहे आणि जिथे पट्टीचं मार्किंग आहे तिथे अशा पद्धतीने ही पट्टी ठेवलेली आहे। जे मार्किंग करून घेतले आपण व्यवस्थित तिथंचपर्यंत ती पट्टी आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि पिना लावून घेतल्या, म्हणजे जोडताना प्रॉब्लेम येत नाही। त्यानंतर आर्महोलची जी साईड आहे तिथून आणि गळ्याची जी साईड आहे तिथे पाव इंचचं एक पेरचं मार्जिन ठेवून हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे। पिना लावल्यामुळे तो व्यवस्थित स्टिच करता येतं। आता गळ्याच्या बाजूने हे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्याला नॉचेस देऊन घ्यायचेत, म्हणजे पलटवायला इझी जातं। अशी पट्टी जोडल्यामुळे ती पूर्णपणे इनविजिबल जोडली जाते आणि आतूनही फिनिशिंग त्याचं छान येतं। आता हा भाग जो आहे तो सरळ करून घ्यायचा आहे। ही पट्टी जी आहे ती कंटिन्यू असणार आहे, तसं दुसऱ्या बाजूला आपल्याला शोल्डर जोडायचं आहे। आता त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आर्महोलच्या बाजूने सुद्धा आणि गळ्याच्या बाजूने सुद्धा एक प्रेस स्टिच देऊन घ्यायची आहे, म्हणजे ते व्यवस्थित बसेल। ही जी आहे ती कॉटनची साडी आहे आणि त्याला काठ खूप सुंदर आहे, त्याचं कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहे। तर खूप सुंदर असा हा फ्रॉक तयार झालेला आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने आता अस्तर जे आहे ते चारही बाजूने जोडून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकला 5 नंबरची शिलाई देऊन, आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। आता हा एक पार्ट आपला तयार झाला, दुसरा पार्ट सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे। दुसरा पार्ट ठेवताना बघू शकता मी इथे कशा पद्धतीने ठेवलेलं आहे। खाली जे आहे ते मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि जी स्ट्रीप आहे
आपण पहिला पार्ट स्टिच केलेला आहे त्याच्या अस्तरची बाजू वरच्या बाजूला आलेली आहे. तर अशा पद्धतीने ह्या ठेवायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूचे व्यवस्थित दोन्ही पार्ट जे आहेत ते स्ट्रिपला इनविजिबल असे जोडले जातील. तर बघू शकता खाली मेन अस्तर ठेवलेलं आहे, त्याच्यावर स्ट्रिप ठेवलेली आहे. जे मार्किंग आपण स्ट्रिपचं केले त्याच्याबरोबर मधोमध स्ट्रिप आली पाहिजे. आणि असंच गळ्याच्या बाजूने स्टिच करून घेतलं आणि आर्महोलच्या बाजूने सुद्धा स्टिच करून घेतलं. अशा पद्धतीने ठेवल्यामुळे ती दोन्ही साईडला जी स्ट्रिप आहे ती इनविजिबल जोडली जाते आणि खरंच खूप छान त्याची फिनिशिंग आतून सुद्धा दिसते. बघू शकता अशा पद्धतीने. तर व्यवस्थित दोन्ही बाजूचे 2 पार्ट तयार होतात. आता हे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घेतलं, त्याला नॉचेस देऊन घेतले आणि पलटी करून घेतलं. आता याला सुद्धा प्रेस्टीज देऊन घ्यायचे आहे गळ्याच्या साईडने आणि आर्महोलच्या बाजूने, म्हणजे त्याची फिनिशिंग चांगली दिसेल. इथे मी प्रेस्टीज देऊन घेतली. भरपूर सारे व्हिडिओ अपलोड आहेत स्टिचिंगच्या रिलेटेड, अगदी सोप्या पद्धतीमध्ये शिलाईचे व्हिडिओ असतात. तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करून ते व्हिडिओसुद्धा बघू शकता. ब्लाऊजचे सुद्धा आहेत, ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग, वेगवेगळ्या प्रकारचे हँडबॅग. तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. आणि असेच नवीन व्हिडिओ सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आता मी एक्स्ट्राचं जे काही कापड होतं ते कटिंग करून घेतलेलं आहे. आता हे फ्रंट पार्ट पूर्णपणे तयार झालेलं आहे, टॉप पार्ट फ्रंट आणि बॅक. तर आता इथे मी फ्रिल लावणार आहे. तर फ्रिल जी आहे ती मी 2 इंचाची लावणार आहे तयार. तर मी 2.5 इंचाची इथे कटिंग करून घेणार आहे. तर फ्रिल घेताना इथे मी 2.5 इंचावर मार्किंग केलं आणि ती कटिंग करून घेतलं. तर 34 इंचाची ही जी पट्टी आहे ती मी घेतलेली आहे. एका बाजूने त्याला दुमडण्याची आवश्यकता नाही आहे, जिथं कटिंग केलं आहे तिथं दुमडायचं आहे. तर बघू शकता इथे मी 34 इंचाची ही पट्टी जी आहे ती अशी घेतलेली आहे. एका बाजूने फोल्ड करायचं आहे, कारण एका बाजूने कटिंग केलं आहे म्हणून. तिथे अर्धा इंचाचं मी फोल्ड केलं, म्हणजे 2 इंचाची माझी ही पट्टी तयार होईल. अशा पद्धतीने ही पट्टी फोल्ड करून घेतली. त्यानंतर याला पुढे सुरुवातीला 1 ते 1.5 इंच सोडून दिलं आणि मग प्लेट टाकायला सुरुवात केली आणि एंडिंगला पण तसंच करायचं आहे. तर अशा मी एकसारख्या सगळ्या प्लेट ज्या आहेत त्या तयार करून घेतल्या आणि त्याला जे आहे ते प्रेस करून घेतले, त्याच्यामुळे ते व्यवस्थित सेट होतं प्रेस केल्यामुळे. तर अशा पद्धतीने ही जी फ्रिल तयार करून घेतली ती आपल्याला इथून लावून घ्यायची आहे. तर लावताना मी थोडंसं काय केलं आहे, गळ्याची जी बाजू आहे तिथून अगदी थोडंसं मध्ये अंतर सोडलेलं आहे, म्हणजे ते पायपिंगसारखं दिसेल. तर अशी मी शोल्डरपासून ती फ्रिल जी आहे ती गळ्याच्या बाजूने लावून घेतली. मध्ये थोडंसं किंचित अंतर सोडलेलं आहे, म्हणजे तो निळा कपडा जो आहे तो दिसेल तिथे, त्याच्यामुळे ते पायपिंगसारखं तिथं दिसेल. तर अशीच मी ही फ्रिल लावून घेतली. आणि इथे फिटिंगची जी बाजू आहे तिथे फ्रिल जी आहे ती अगदी प्लेन लावून घ्यायची, तिथं फ्रिल लावायची नाही आहे, प्लेन कापड लावायचं आहे. त्यानंतर ही फ्रिल जी आहे ती वरच्या बाजूने अशी थोडीशी फोल्ड केली शोल्डरच्या बाजूने. आता इथे शोल्डर जे आहे ते एकमेकांना जोडून घेतले आणि डबल शिलाई करून घेतली. तर अशा पद्धतीने हा टॉप पार्ट जो आहे तो पूर्णपणे तयार झाला. त्याचा लुक पण तुम्ही बघू शकता आणि त्याचं कलर कॉम्बिनेशनसुद्धा बघू शकता. तर असा हा टॉप पार्ट आपला तयार झालेला आहे. आता खालचा घेर कसा तयार करायचा हे बघूयात. ह्या ज्या प्लीट टाकल्यात त्याला इस्त्री केलेली आहे, त्याच्यामुळे त्याची फिनिशिंग खूप छान दिसते. आणि खालच्या घेरासाठी मी इथे कापड कटिंग करून घेतलेलं आहे. तर हा जो एक पार्ट आहे आपला पुढचा जो भाग आहे पूर्णपणे एका बाजूसाठी त्याच्या दुप्पट कापड घ्यायचं आहे आणि दुसऱ्या मागच्या बाजूसाठी सुद्धा त्याच्या दुप्पट कापड घ्यायचं आहे. इथे बघू शकता दाखवले त्याप्रमाणे हे मी असं ठेवलं आहे. आणि खालचं जे कापड आहे ते 4 फोल्डमध्ये आहे आणि ते डबल आहे, त्याच्या दुप्पट आहे. आता हे 2 झालेत. हे खालचे जे कापड आहेत ते 2 आहेत आणि वरचे सुद्धा 2 आहेत आणि ते असे फोल्ड केले की 4 फोल्ड होतील, म्हणजे त्याच्या दुप्पट कापड मी घेतलेलं आहे. एक जो पार्ट आहे त्याच्या दुप्पट कापड एका पार्टसाठी आणि बॅक पार्टसाठी त्याच्या दुप्पट कापड. असे मी हे 2 भाग जे आहे ते कटिंग करून घेणार आहे. अस्तरही मी तेवढंच घेतलेलं आहे, रुंदीला तेवढंच घेतलेलं आहे. आता उंची बघूया त्याची. तर हे जे खालचं घेर आहे त्याची उंची जी आहे ती मी 10.5 इंच ठेवलेली आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल, आपलं 10 इंच तयार होईल. खालच्या बाजूने काठ आहे त्याच्यामुळे फोल्ड करायची आवश्यकता नाही आहे, मध्येच फक्त जॉईंट येणार आहे. त्याच्यानंतर हे जे अस्तर आहे त्याला सुद्धा खाली काठ आलेले आहेत, त्याच्यामुळे खाली फोल्ड करायचं नाही आहे. तर इथे मी अस्तरची जी उंची आहे ती 8.5 इंच घेतलेली आहे. तर हे असं 4 फोल्डमध्ये घेतलेलं आहे. त्याचे 2 भाग केले, म्हणजे 2 वेगवेगळे भाग होतील. आता हे 2 भाग केल्यानंतर त्याला
मध्ये जे आहे ते त्याचं सेंटरचं मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्याला मी सेंटर मार्किंग करून घेतलं. इथे टॉप पार्टला सुद्धा सेंटर मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे हा जो घेर आहे तो जोडून घेणार आहे. घेरसुद्धा कसं जोडायचं अस्तर फिनिशिंगमध्ये की आतली जी शिलाई आहे ती दिसली नाही पाहिजे हे सांगितलेलं आहे. तर इथे आता खालचं कापड ठेवलेलं आहे सरळ, त्याच्यावर घेर उलटा ठेवलेला आहे आणि जी फिटिंगची बाजू आहे तिथून 1 ते 2 इंच सोडून द्यायचं आणि मग चुन्या घ्यायला सुरुवात करायची. प्लेट घ्यायची तिथे इकडे पण ह्या साईडला जी फिटिंगची बाजू आहे तिथे 2 इंच सोडून द्यायचं आहे, प्लेनच ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने हा घेर माझा जोडून झालेला आहे. प्लेट घेतलेली आहे तिथे मी. तर अस्तर जोडताना हा पार्ट जो आहे तो उलटा ठेवलेला नाही, अस्तरवर अस्तरची साईड आली पाहिजे अशा पद्धतीने अस्तरचा पार्ट जो आहे तो ठेवायचा आहे. सुरुवातीला थोडंसं प्लेनच ठेवायचं आहे आणि मग प्लेट घ्यायला सुरुवात करायचं आहे. ह्या प्लेट देताना खालच्या ज्या प्लेट आहेत तर त्याच्यामध्ये आल्या नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर आपण घेर जोडला तर आतमध्ये जे आहे कमरेच्या तिथे जे आपण जोडतो भाग तर त्याची कोणतीच शिलाई दिसत नाही, धागेदोरे दिसत नाही. ती शिलाई जी आहे ते अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मध्ये जाते. तर अशा पद्धतीने तुम्ही जोडू शकता. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे आणि फिनिशिंगमध्ये कसं तयार करायचं फ्रॉक हेही सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. असं जोडल्यामुळे ही जी शिलाई आहे ती मध्ये जाते आणि आतल्या साईडने पण त्याची फिनिशिंग जी आहे ती खूप सुंदर येते. इथे बघू शकता एकही धागा दोरा दिसत नाही, प्लेटही छान आलं. आतल्या साईडने बघू शकता फिनिशिंग. अशा पद्धतीने जोडल्यामुळे जोडायलाही सोपं जातं आणि फिनिशिंग पण छान येते. तर आता इथे मी बॅक पार्टचा आहे तो पण सेंटर मार्किंग करून घेतला आणि बॅक पार्टला सुद्धा सेम त्याच पद्धतीने मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते जोडून घेतलेलं आहे. एकसारख्या प्लेट घ्यायच्या आहेत. बघू शकता अशा पद्धतीने इथे अस्तर सुद्धा जोडून घेतलेलं आहे. साडी कॉटनची आहे आणि त्याला असे काठ आहेत. तर खूप सुंदर हा फ्रॉक जो आहे तो तयार झालेला आहे. खणाच्या कपड्यामध्ये पण तुम्ही करू शकता किंवा काठपदराच्या साडीच्या कपड्यामध्ये सुद्धा करू शकता. तर आता हे व्यवस्थित दोन्ही पार्ट जे आहेत ते आपले जोडून झालेले आहेत. आता इथे बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. तर बेल्ट जो आहे तो खालचा जो घेर आहे त्याची जी उंची आहे तेवढाच बेल्ट घ्यायचा आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त घेतला तरी चालेल. 1 इंच रुंदीचा मी असं बेल्ट तयार करून घेतला आणि त्याला पलटी करून घेतलं म्हणजे शिलाई जी आहे ती आतल्या बाजूने जाईल त्याची. 3 इंचची पट्टी घेतली होती, मध्ये फोल्ड केली, 1.5 इंचाची झाली, अर्धा इंच शिलाई मार्जिन गेलं, 1 इंचाची पट्टी तयार झाली. आता हा जो फ्रॉक आहे तो मी पहिल्यांदा इथे सरळ बाजूने जोडणार आहे, त्यामुळे आतमध्ये जे आहे ते ओव्हरलॉकची गरज नाही आणि आतमधून सुद्धा त्याची फिनिशिंग चांगली येईल. तर मी थोडंसं मार्जिन घेऊन हा फ्रॉक जो आहे तो सरळ बाजूने पहिल्यांदा जोडून घेतलेला आहे. कमरेच्या तिथे व्यवस्थित पार्ट एकसारखे करून बघायचे आहेत, वर खाली झालं नाही पाहिजे. त्यानंतर आता फ्रॉक उलटा करून घेतला आणि इथून एक शिलाई करून घेतली. एक पेरचं मार्जिन ठेवून शिलाई करून घेतली. आता हे शिलाई करताना इथे जो कमरेचा भाग आहे तर तिथे बेल्ट असा आतल्या बाजूने ठेवायचा आहे व्यवस्थित आणि स्टिच करून घ्यायचा आहे. तर हा बेल्ट व्यवस्थित कमरेचा जो वरचा जॉईंट आहे तिथेच आला पाहिजे, त्याच्यावरती आला पाहिजे. तर तिथे ठेवून घ्यायचा आणि एक पेरचं मार्जिनची शिलाई देऊन घ्यायची आहे. तर दोन्ही बाजूला मी सेम त्याच पद्धतीने करून घेतलेलं आहे. इथे आता फिटिंगचं जे माप आहे ते टाकून घेतलेलं आहे. जर तुम्हाला लुझिंगमध्येच हवं असेल तर तसंच ठेवलं तरी चालू शकतं. इथे मी फिटिंगचं जे मार्जिन होतं ते कवर करून फिटिंगची शिलाई टाकून घेतलेली आहे. तर असा हा खूप सुंदर असा फ्रॉक जो आहे कॉटनच्या साडीचा तयार झालेला आहे. खूप सुंदर हा फ्रॉक तयार झाला आहे. कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान आहे आणि अगदी सोप्या पद्धतीत सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. तर असे शिलाईचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अगदी सोप्या पद्धतीत पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि याच्या अगोदरचे व्हिडिओसुद्धा चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. तर हा फ्रॉकचा फायनल लुक आहे. तर हा फ्रॉक कसा झाला आहे